सर्व भगवे टोप्या पाहून उत्साहाला उधाण आलेलं आहे. कारण भगवा रंग आहेच तसा. मधल्या काळामध्ये मी परवा बोललो तरी जास्त काही बोललो नाही, थोडं राखून ठेवलेलं आहे. आणखीन कोणी फुलटोस दिलं तर तेही बोलून टाकेल. पण मधल्या काळात या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण भगव्याला कलंक लावणारा अजूनही जन्माला आलेला नाही, तो येऊ शकत नाही. किती शतकं झाली असतील, हजारो वर्ष झाली असतील, आपला हिंदुत्वाचा शिवछत्रपतींचा भगवा हा कायम असा तेजस्वी आणि ओजस्वीच राहिलेला आहे, तो तसाच राहणार आहे. आज मला अभिमान आहे की आपण सर्वजण एका हातात भगवा, डोक्यावरती भगवी टोपी आणि हातात तिरंगा घेऊन उभे आहोत. कारण भगव्याचं हे नेहमीच